श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 16वा अभंग आहे. त्याचा हा उत्तरार्ध आहे. आधीच्या 2 प्रवचनांमध्ये याच्या आधीचा भाग झालेला आहे. आता याचा उर्वरित भाग या प्रवचनात आपण बघूया. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेणे पडे गोवा नेणे हरी. दिधल्या वाचुनी फळ प्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छावे इच्छावे ते जवळी चरण हरीचे, सर्व नारायण देतो तुझ. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा. एका जनार्दनी सापडली खूण, एका जनार्दनी सापडली खूण. कल्पना अभिमान हरी झाला, कल्पना अभिमान हरी झाला. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, इच्छावे ते चरण, इच्छावे ते जवळी चरण हरीचे, सर्व नारायण देतो तुझ. तेव्हा आज आपल्याला या अभंगाच्या या चरणापासून सुरुवात करायची आहे. इच्छावे ते जवळी चरण हरीचे, सर्व नारायण देतो तुझ. काय इच्छा करावी असं एकनाथ महाराज सांगतात, की अरे अनेक इच्छा करून तू या संसारात अनेक इच्छा करतोय. इच्छावर इच्छा, इच्छावर इच्छा, कामनावर कामना, वासना, कामना, इच्छा, हेच तुझं जीवन झालेलं आहे. हेच तुझं जीवन आहे. इच्छा, वासना, कामना आणि त्याच्यासाठी काबाड कष्ट करून त्या इच्छा कधीही पूर्ण होत नाही. एवढे काबाड कष्ट करतो ना. कामना, वासना, इच्छा एवढं सगळं आहे. परंतु या सगळ्या इच्छामध्ये कुठली इच्छा धरायला पाहिजे ते एकनाथ महाराज सांगतात. तुला इच्छा सोडायला सांगत नाही. भक्ती मार्गात काही सोडायला सांगत नाहीत. थोडं थोडं सांगतात की हे सोड, परंतु धरायला सांगतात. एक गोष्ट धरल्यानंतर दुसरी गोष्ट आपोआप सुटते म्हणा. कारण मन एका वेळी एकच गोष्ट धरू शकतो. आणि म्हणून आपल्या मनुष्याचे हात सुद्धा आपले 2 हात दिलेले आहे भगवंतानी. म्हणजे दुसरी कोणी काही वस्तू देत असेल प्रेमाने, तर आपल्या हातातली वस्तू आपण चटकन बाजूला ठेवतो. म्हणजे हातातली वस्तू बाजूला ठेवा असं म्हणावं लागत नाही. तर दुसरी कोणीतरी वस्तू दिल्यानंतर ती आपोआप हातातली वस्तू बाजूला पडते आणि ती वस्तू आपण हातात घेतो. तसं म्हणाले, एवढ्या इच्छा आहे, एवढ्या कामना आहे, एवढ्या वासना आहे. त्याचा त्याग करा म्हटलं तर एकदम त्याग होत नाही. पण संतांच्या घरच्या उलट्या खुणा. तेव्हा संत काय सांगतात, तुला इच्छाच करायची ना, इच्छा कर म्हणले. भरपूर इच्छा कर. कशाची करायची ते मी सांगतो. इच्छावे ते जवळी चरण हरीचे. इच्छा कर, पण कशाची इच्छा करशील? तर हरीच्या चरणाची इच्छा कर. इच्छा हरीच्या चरणाची कर. आणि ते जवळ, आपल्या जवळ, तुझ्या जवळच आहे म्हणा. कुठे तुला लांब जाण्याची गरज नाही. तुला कुठे काही एवढे आणखी काबाड कष्ट करायची गरज नाही. तुझ्या जवळच ते हरीचे चरण आहेत, ठेवलेले आहेत. पण तुला ते कळत नाही म्हणे. कारण इतर इच्छा आहेत. म्हणून त्या हरिचरणाचीच तू इच्छा धर. तेव्हा म्हणले, अनेक इच्छा करून त्यासाठी काबाड कष्ट करून त्या इच्छा कधीही पूर्ण होत नाही.
परंतु एकच इच्छा एवढी दृढ धरून ठेवावी लागते, की सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. एकच इच्छा जर दृढपणे धरून ठेवली, तर इतर सर्व इच्छा आपोआप पूर्ण होणारे आहेत. अरे, त्याच्यासाठी तुला काही करायची गरज नाही, इच्छा करण्याची गरजच नाही. त्या प्रकृतीमध्ये सगळ्या त्या इच्छा आहेत आणि तुझ्या मनात त्या इच्छा आहेत, तर त्या मनातल्या इच्छा तुझ्या पूर्ण होतील. कारण काय? की तू मुख्य जी इच्छा आहे, इच्छा वेती जवळी चरण हरीचे ही जी मुख्य इच्छा आहे, ती इच्छा तू धरली, सर्वश्रेष्ठ इच्छा तू धरली, तर बाकीच्या तुझ्या चिल्लर-चाल्लर म्हणाले इच्छा त्या तर पूर्ण होऊन जाणार. त्याच्यात काहीच आश्चर्य नाही म्हणा. त्या चिल्लर-चाल्लर, क्षुल्लक इच्छासाठी तू एवढे काबाड कष्ट करतो आणि सर्वश्रेष्ठ जी इच्छा आहे, इच्छावे ते चरणी इच्छावे ते जवळी चरण हरीचे आणि ते तू करत नाहीस, तर म्हणाले इथेच तुझं सगळं चुकतं म्हणा. किती सोपी गोष्ट आहे. फक्त एका गोष्टीचं इच्छा कर. इच्छा जरूर कर. इच्छावे ते जवळी चरण हरीचे तुझ्या जवळच आहे. तर ही दृढ इच्छा धरून ठेवणं. हिंदीत अशी एक म्हण आहे, की "एक साधे सब साधे, सब साधे सब जाय." मनुष्य कसं व्हर्सटाईल, तो सर्व गोष्टीमध्ये आपलं प्रावीण्य करायला बघतो. त्याला भाषेवर प्रावीण्य पाहिजे, त्याला संस्कृत आलं पाहिजे, त्याला चांगलं इंग्लिश आलं पाहिजे. आलं पाहिजे बरोबर आहे. पण एक त्याची क्रेझच होऊन जाते, की प्रत्येक मग हाही खेळ मी खेळणार, क्रिकेटही खेळणार, हे खेळणार, काही जिममध्येही जाणार. सगळं तो आणि आई-वडील सुद्धा त्याला हे करत असतात. पण हिंदीमध्ये आपल्या म्हण आहे, आपल्या संस्कृतीमध्ये काय? अरे एक साध्य कर म्हणा. एक साधे सब साधे. सगळे साध्य होईल म्हणाले तुझं. पण आधी एक पूर्णपणे साध्य कर. एक साधे सब साधे. सब साधे सब जे आहे आणि सर्व साधनं सर्वच तू साधायला गेलास ना, तर सर्वच जाईल म्हणा. तुला असं वाटतं, की आपल्याकडे सगळं सर्व गुण संपन्न आपण आहोत. बरोबर आहे. पण अशा ह्याच्यात काय होईल, की तुझं चित्त एका ठिकाणी राहणारच नाही आणि सगळं साध्य करण्याच्या मागे तू लागलास, तर सर्वच जाईल म्हणाले. एकही काही मराठीत ते म्हणा, "एक धड ना भाराभर चिंध्या." एक धड होत नाही आणि भाराभर चिंध्या होतात. आणि मग काहीच होत नाही आणि मग तो खिन्न होऊन बसतो. तेव्हा म्हणले एकच इच्छा करावी. मग ती अशी एकच कोणती इच्छा आहे, की जी दृढ धरून ठेवली असता इतर सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. अरे, तुझ्या किती हजार इच्छा असेल तर हरकत नाही म्हणा. अशा चिल्लर-चाल्लर किती हजारो जरी तुझ्या इच्छा असतील, तरी त्या आपोआप पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्या मागे तू धावू नको. आता काय होत आहे, तू त्या इच्छांच्या मागे धावतोय आणि त्याच्यामुळे त्या इच्छा तर पूर्ण होतच नाही. कारण ते मृगजळ आहे म्हणजे. मृगजळाच्या मागे धावून कोणाला कधी पाणी मिळालंय का? नाही. पण तुझ्या त्या इच्छा आपोआप पूर्ण होतील म्हणाले. जर एक इच्छा जी आहे, ती जर दृढ धरून ठेवलीस तर, मग ती इच्छा म्हणजे काय? तर ती इच्छा म्हणजे आपल्या हृदयात श्रीहरीचे म्हणजे सद्गुरूंचे चरण स्थापन झालेलेच आहेत. इच्छावे जवळी चरण हरीचे. सर्व नारायण देतो तू. बाकी सर्व नारायण तुला देणार आहे. एक पे एक फुकट असं. एक पे एक फ्री. अरे एक पे सब फ्री. भगवान म्हणतो, सद्गुरू म्हणतात, "अरे एक तू केलं ना, की सगळं फ्री म्हणाले तुला. संसारातलं काय तुझी इच्छा असेल ते लगेच इच्छा आली की पूर्ण होऊन जाणार. एक एक पे सब फ्री." इथे ते एकावर एक फ्री आहे. पण तरी ते गंडवतात. एकावर एक फ्री म्हणतात आणि डबल किंमत लावतात. आपल्याला वाटतं की फ्री फ्री मिळालं, पण ते काही फ्री नसतं म्हणा. ते काही फ्री नसतं. त्याची डबल किंमत घेतात. तेव्हा म्हणले इथे इच्छावे जवळी हरीचे चरण, चरण हरीचे. सर्व नारायण देतो तुझं. बाकी सगळं चिल्लर-चाल्लर संसाराचं जे काही आहे, ते सगळं नारायण तुला देणार आहे म्हणजे पण तू नेमकं उलटं करतो. नेमकं उलट करतो म्हणाले.
आणि स्वतःला मोठा बुद्धिमान समजतो. नेमकं उलट करतो, की जे काही करायचं आहे ते करत नाही. काय इच्छावे, कुठली इच्छा करायची? इच्छावे जवळी हरीचे चरण. ते करत नाहीस आणि बाकीच्या इच्छा करत बसतो. फक्त हीच एक इच्छा कर, तर तुला हरीचे चरणही मिळतील आणि हरीचे चरण मिळाल्यानंतर त्याचं एवढं महात्म्य मिळेल, की या जगातलं काहीच तिथे कशाचीच वानवा राहत नाही. सगळं काही मिळतं म्हणाला. तेव्हा इच्छावे ते जवळी चरण हरीचे, सर्व नारायण देतो तुझ. आणि म्हणून सर्व संतांनी सांगितलंय, सर्व संतांनी चरणाचं महात्म्य गायलंय. काय आहे हो या चरणामध्ये एवढं महात्म्य? हा अनुभव जेव्हा घेतला जाईल, त्याला कळतो म्हणाले. त्या अनुभवाच्या मार्गाने जो गेला त्याला ते कळलं. आम्ही या मार्गाने गेलो, आम्हाला हे कळलं. त्या चरणाचं महात्म्य काय? म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात? सगळ्या संतांनी सांगितलं चरणाचं महात्म्य, सद्गुरूच्या चरणाचं महात्म्य सांगितलं. विठ्ठलाच्या चरणाचं महात्म्य सांगितलं. चरणन सोडी अन्यथा, चरणन सोडी अन्यथा, आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी अन्यथा, आण तुझी पंढरीनाथ. पंढरीनाथा समोर हा, त्यांनी शपथ घेतली. काय म्हणा, आपल्या गुरुमंत्र देताना त्या पादुकांच्या वर शपथ घेतो, तसं म्हणाल. चरणन सोडी अन्यथा, की मी हे चरण आता सोडणार नाही, काय झालं तरी. एवढंच काय, या संसारातलं काय मिळालं नाही मिळालं तर काय म्हणाल, पण देह सुद्धा, देह जावो किंवा राहो याची मला पर्वा नाही म्हणला. चरणन सोडी अन्यथा, आण तुझी पंढरीनाथ. हे एकदा ते चरण दृढ सद्गुरूंचे धरले, की ते सोडणार नाही अशी शपथ, शपथ त्यांनी घेतली आणि घेतली. पण तरी काही लोक ते विसरून जातात आणि ते सोडून जातात. आणि मग त्यांना लक्षात येतं, अरे एवढी मोठी घोडचूक आपल्याकडून कशी घडली? मग ते आम्हालाच विचारतात, "सद्गुरू हे कसं घडलं मला लक्षात येत नाही" म्हणा. म्हणलं, "आता मी काय सांगू? तू विसरला तू. काय एवढी घोडचूक केली तू. तू दृढ धरून ठेवलं नाही. तू तू शपथ घेतली पायावर डोकं ठेवून, चरणावर डोकं ठेवून शपथ घेतली. पण ते शपथ तू विसरला" म्हणा. नामदेव महाराज नाही विसरले. कारण ते दृढ भाव विसरायला का होतं? भाव नसतो म्हणून. मग भाव येईल कसा? तर त्या चरणाला जेवढं जेवढं आपण दृढ धरू, तेवढा तेवढा भाव निर्माण होईल. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भक्ती मार्गाचं कर्मयोगाचं मुख्य हे काय आहे म्हणजे? तर भाव, आत भाव पाहिजे म्हणजे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशांना भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. असं तुकडोजी महाराज म्हणत होते. आम्ही तुकडोजी महाराजांच्या तिकडे गेलो होतो, तिथे जिथे ते प्रवचन करायचे, अर्धनारी नटेश्वर मंदिरात, त्या मोहगावला आम्ही गेलो होतो. किरण मुळे होते आमच्याबरोबर, आमचे मोठे भाऊ होते. तिथे ते ते तुकडोजी महाराज काय म्हणतात, सगळे संत असंच म्हणतात, "अरे तुला अनुभव काय येत नाही, दृढ भाव नाही येत तुझ्या ठिकाणी.
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवशाने पावायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. तू बाजारचा भाजीपाला सोड. देवाला कसे गेलं तर गेलं, नाही तर नाही गेलं. विचारलं तर विचारलं, नाही तर नाही विचारलं. फोन केला तर केलं, नाही तर नाही. संसारात तू बस रंगलाय आपल्या. बस संसारात आपलं चांगलं ठेवा सगळा. संसारात रंगलाय. पण तो संसार म्हणजे माया हे तुला कळत नाही म्हणजे तेव्हा जेव्हा ती माया रंग दाखवेल आपल्या, तेव्हा म्हणले तुला लक्षात येईल. पण कशाला म्हणले अशा भानगडीत पडतो? त्या मायेतून तू आताच पार होऊन जा म्हणले. म्हणजे कसं मायेतून पार होशील? चरण, चरणन सोडी अन्यथा. चरणाचं महात्म्य सांगतात. सद्गुरूंच्या चरणाचं पंढरीनाथाच्या चरणाचं महात्म्य सांगतात. अरे काय चरण का नाही सोडायचे? जरा विचार करावा. संतांनी का सांगितलं की चरण सोडू नका. सद्गुरूंचे चरण सोडू नका, दृढ धरून ठेवा. का बरं? त्या चरणात काय आहे हो? कोणी असा विचार करत काय? पांडुरंगी दृढ भाव. त्या चरणाकडे पाहिल्याबरोबर अंतःकरणात भाव निर्माण होतो. आमच्याकडे भक्त येतात सगळे. प्रत्येक भक्त येतो तो एवढा वेळ आमचं चरण धरून बसतो. आता किरणमुळे ते तर आमचं वारंवार दर्शन घेत असतो. वारंवार दर्शन घेत असतो. या याला भाव असं म्हणतात. आणि तो भाव अंतःकरणात प्रेम, भक्ती, भाव, भक्ती तिथे भक्तीची सुरुवातच तर तिथून आहे म्हणा. भाव बळे आकळे एरवी ना कळे. नाहीतर भक्तिमान करणार नाही आणि याचा अनुभव येणार नाही. आणि तुला विकल्प येईल आणि तू निघून जाशील. आणि चरणाचं काय महात्म्य आहे? तर चरण धरल्याबरोबर, चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर अंतःकरणात असं प्रेम निर्माण, प्रेमाचे झरे निर्माण व्हायला सुरुवात होते. प्रेमाचे झरे निर्माण व्हायला सुरुवात. असे भक्त येतात चरण असं धरून ठेवतात. बराच वेळ आम्ही त्यांना उठवत नाही. तेव्हा संग्राम तो येतो, तो एक दिवस चरण धरून बसला. या किरण मुळेंच्या त्या तिकडे दिया स्वीट्स मार्ट तिकडे. आणि तू उठेच ना. 2 मिनिटं झाले, 4 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 10. मी उठवलं नाही. मग त्याला तू उठेच ना, मग त्याला असं उठवलं. म्हटलं, "काय झालं एवढं काय?" नाही म्हणले, "मला एकदम ह्याच्यात गेलो. मला काय लक्षातच राहिलं नाही." म्हणले. काय? तेव्हा चरणाचं एवढं महात्म्य आहे. काय महात्म्य आहे, की चरणामुळे पांडुरंगी दृढ भाव. ज्याला भाव म्हणून संतांनी गौरवलं. अरे बाबा अनुभव घ्यायचा तर भाव पाहिजे. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. ज्याचा भाव आहे त्याला तो पूर्णपणे कळतो. आणि ज्याचा भाव नाही त्याला काही किती साधनं केलं तर काहीच कळत नाही. म्हणून एकच साधन कर, असं दृढ कर, चरण धर. चरण धरल्याबरोबर, चरणात मस्तक ठेवल्याबरोबर अंतःकरणात काहीतरी व्हायला लागतं. प्रेमाचे झरे वाहायला लागतात. प्रेमाचे झरे वाहायला लागतात. हा आमचा अनुभव आम्ही सांगतो. का भक्त धरून ठेवत असतील? कारण त्यांच्या चरणात, त्यांच्या हृदयात प्रेमाचे झरे वाहत वाहत असतील. आणि ते प्रेमाचे झरे असे वाहायला लागले, की तिथूनच तर म्हणले भक्तीची सुरुवात होते. चरणापासून भक्तीची सुरुवात होते. आणि तो भक्तिभाव, दृढ भाव झाला, की मग त्या भावानेच तो अनुभव येतो म्हणले. "अरे अनुभव येत नाही, अनुभव येत नाही का? का अनुभव येत नाही? तर तुझ्याकडे भावच नाहीये. भाव पाहिजे म्हणले. दिलेल्याविना प्राप्ती." काय ते काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. आपण बघितलं. असा जो भाव निर्माण होतो, त्या भावाने अनुभव येतो. बाकी कुठल्या साधनाने अनुभव येत नाही. असा भाव होण्यासाठी बाकीची सगळं साधनं आहे म्हणाले. पांडुरंगी दृढ भाव, चरणाच्या ठिकाणी दृढ भाव होण्यासाठी बाकी सगळी साधनं. कारण चित्त शुद्ध नसेल, चित्त शुद्ध करण्यासाठी बाकी सगळी साधनं आहे म्हणजे. योग आहे, याग आहे, विधी आहे, काय यज्ञ आहे, नाम आहे, नामस्मरण आहे. हे कसे करताय? तो भाव निर्माण होण्याकरता, अंतःकरण शुद्ध होण्याकरता. अंतःकरण शुद्ध झाला की तो भाव आपोआप यायला लागतो. चरण धरले की भाव यायला लागतो.
असा आमचा अनुभव. म्हणून आम्ही ते याच्यावर करू शकतोय. प्रवचन का करू शकतो? इच्छावे ते जवळी चरण हरीचे. नाहीतर केवढं कठीण आहे हो. इच्छावे ते जवळी चरण हरीचे म्हणजे काय हो? हे डोक्याचा कूट जरी केला ना, डोकं भिंतीवर जरी मारलं तर 1000 वेळा तरी कळणार नाही. काय? म्हणून आजपर्यंत कोणी या हरिपाठावर काही लिहिलं नाही म्हणा. हरिपाठावर लिहिण्याचं, बोलण्याचं कोणी हिम्मतच केली नाही. कारण काय? इच्छावे ते जवळी चरण हरीचे म्हणजे काय? इच्छावे ते जवळी चरण हरीचे. आता काय बोलायचं याच्यात? सर्व नारायण देतो तुझं. तेव्हा अरे चरण धरल्याबरोबर जो अनुभव आहे तो जाणतो. चरण धरल्यावर चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर काय चरण तो सोडत नाही. आण तुझी पंढरीनाथा चरण न सोडी अन्यथा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दुर्लभ असा त्याला अनुभव येतो. आणि असा जो भाव त्याच्या ठिकाणी एकदा निर्माण झाला, की मग त्याला सगळं ज्ञान कळायला लागतं. सगळं त्या ज्ञान सगळे जे काही सद्गुरू सांगतात ते सगळं काही त्याला आपोआप कळायला लागतं. त्याला काही त्याच्यासाठी पुस्तकं वाचावी लागत नाही. तेव्हा इच्छावे ते जवळी चरण हरीचे. सर्व संतांनी त्या चरणाचं महात्म्य सांगितलं. जरा विचार करावा का सांगितलं? तुकाराम महाराज काय म्हणतात? भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे. विठ्ठलाला म्हणतात, ते वेगळ्या भाषेत म्हणतात. काय? भक्ती ऋण घेतले माझे, तू माझं भक्तीचं ऋण घेतलंय, भक्ती घेतली आहे. म्हणजे मी इथे देणं घेणं आहे म्हणले. काय? दिलेल्या विण प्राप्ती नाही होत. भक्ती ऋण घेतलंय माझं आणि म्हणून तुझं चरण माझ्याकडे तू दिले आहेत. चरण गहाण आहे तुझे. माझ्याकडे चरण गहाण ठेवले आहेत. आता गहाण सोडवायचं असेल तर भक्ती ऋण मला परत केलं पाहिजे. ते काही विठ्ठल करू शकत नाही. तो भक्ती परत कशी करणार? देवाला तर भक्ती आवडते. तो कधीच भक्ती परत करणार नाही आणि याचे चरण घाण तो आपल्याला सोडवणार नाही. हे माहिती आहे म्हणले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "भक्ती ऋण घेतले माझे चरण गहाण आहेत तुझे." असं म्हणतात. ऋणी देव हा भक्ती भावो जयाच्या. जय हा देव जो आहे, तो म्हणले ऋणी आहे. भक्तिभावाचं ऋण तो घेतो. देव घेई भक्ती ऋण आनंदाचे करीतो सण, आनंदाचे करीतो सण, आनंदाचे करीतो सण. हा चरण गहाण ठेवतो, देव चरण गहाण ठेवतो आणि भक्ती ऋण घेतो भक्ताचं. आणि भक्ती ऋण काय करतो? त्यालाही पैसा पाहिजे ना, धनसंपत्ती. भक्ती ऋण घेतो आणि मग करतो काय? तर कार्य करतो. अवतार घेतो आणि कार्य करतो. अनेक सोहळे करतो. तो तरी कुठून आणणार पैसा? तो म्हणले असं भक्ती ऋण घेतो आणि आनंदाचे करीतो सण. देव भक्त जोडी जोडी जेव भक्त जोडी आनंद तेथे घडोघडी. शेवटी काय प्राप्त होतो? मुक्तीच्या पलीकडे आनंद आहे. नुसती मुक्ती घेऊन काय करणार? तो मुक्त झाला. पण मग आता मुक्त झाला म्हणजे काय करणार? तो रिटायर झाला आता. मग रिटायर झाल्यावर जर त्याला करायला काही नसेल ना, तर त्याच्या डोकं म्हणले सगळे कामातून जाईल. त्याला कळणारच नाही. त्याला भ्रम होईल, काय होईल? नाही करायचं ते करेल तो. त्याच्यामुळे नुसती मुक्ती काही उपयोगाची नाही. मुक्त झाल्यानंतर भक्ती आहे, मुक्तीनंतर भक्ती आहे. त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं. मुक्ती झाल्यानंतर भक्ती आहे आणि त्या भक्तीत रंगायचं आहे म्हणाले. कारण मुक्तीच्या नंतर आनंदाची प्राप्ती व्हायची. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे मुक्ती. दुःखातून मुक्त झाला, संसारातून मुक्त झाला. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती. जे योगी लोक आहेत ते फक्त दुःखाची निवृत्ती एवढंच त्यांचं होतं. पण निरतिशय आनंद प्राप्ती होत नाही कारण भक्ती नाही. ते म्हणून ते अर्धवट राहतात. ते म्हणतात मुक्ती मुक्ती मागा. मुक्ती मिळाली पाहिजे बाबा. अरे मुक्ती मिळू करशील काय मुक्तीचं? परत त्या डोक्यात परत संसार येईल मिळाला. परत बंधनात पडशील. तेव्हा काय ऋणी देव हा भक्ती भावो जयाचा.
भक्ती ऋण घेऊन आनंदाचे सण करायचे आपल्याला. तेव्हा निरतिशयानंद प्राप्ती हे हे ध्येय आहे. मुक्ती हे ध्येय नाही आहे. मुक्ती तर सद्गुरू लगेच देतात. सर्व ह्याच्यातून तू मुक्त झालास. काय तुझ्या मनात सांग, म्हणजे तुला लगेच मुक्ती देतो मी. तेव्हा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दास्य भाव पाहिजे. चरणाशी आला म्हणजे चरण तो सोडत नाही, म्हणजे त्याचा दास्य भाव होतो. दास्य भक्तीपर्यंत जातो. देव काही त्याचा भक्तिभाव त्याला परत द्यायला तयार नाही आणि तो भगवंताचं चरण सोडायला तयार नाही. असं अटीतटीचा सामना होतो आणि दोघेही ओळखतात. काय भगवंत त्याला भगवंताची चरण तो घेतो, तो सोडायला तयार नाही आणि भगवंत त्याला भक्ती ऋण घेतलंय, तर भक्तिभाव परत द्यायला तयार नाही. दोघेही अडकले, दोघेही अडकले म्हणा. दोघे एकमेकाला सोडू शकत नाही. देवही अडकला आणि भक्तही अडकला. आम्ही किरण मुळेंना किती सांगितलं, की आमच्या त्या चरण पादुका तुमच्या इथे आम्ही स्थापन केल्या आहेत. त्यांच्या घरी चरण पादुका स्थापन केल्या आहेत. एकदा आम्ही गेलो तिकडे विटीला कुठे ते आणि तिथून चरण पादुका आणल्या. मग त्यांनी आम्हाला घालायला सांगितलं आमच्या चरणामध्ये आणि मग ते चरण पादुका तिथे स्थापना झाली. तर आम्ही त्यांना सांगितलं होतं तेव्हा, की अहो ह्या एकदा मी घातल्या आहे. मग आता मला नेहमी घालायला पाहिजे. घरात घालायला पाहिजे, तर तुम्ही मला चरण पादुका आणून द्या. पण ते विसरले आणि त्यांनी तेव्हापासून दिल्याच नाही आणून त्या. आता मला आठवण आली एकदम, की त्यांना चरण पादुका त्यांच्याकडून घ्यायच्या मला. मी त्यांच्या घरातल्या नाही. ते स्थापन केलंय तिकडे. ते काही ते देणार नाही. काय तेव्हा म्हणले तो चरण परत करणार नाही आणि हा भक्तिभाव परत करणार नाही. आणि म्हणून ते दोघेही अडकले. तेव्हा आता बघूया ते कधी आता चरण पादुका आणून देतात. कळावा. आम्ही आमच्या एका पदात लिहिलंय, हे मना हरिचरण दृढ धरी करील जे भव मोचना प्रिय परमानंद हरिमुख निरखी प्रेमल लोचना. हे बघा, आता हा आता हा अभंग चरण असं चरण न सोडी इच्छावे ते जवळी चरण हरीचे हा भाग आला. पण त्याच्या कितीतरी आधी आम्ही अनुभव तो घेतला होता आणि म्हणून आम्ही त्याच्यावर प्रवचन करू शकतो. काय की आमचा तो अनुभव आम्ही कसा प्रकट केला. हे मना हरिचरण दृढ धरी दृढ धर करील जे भव मोचना. अरे संसाराची तू काळजी करू नको, संसार व्यवस्थित होईल. इच्छा होय ते जवळी चरण हरीचे सर्व नारायण देतो तुझं सगळं देईल म्हणे तुला. तेव्हा तू उलट करतोय. हे मना हरिचरण दृढ धरी करील जे भव मोचना प्रिय परमानंद हरिमुख निरखी प्रेमल लोचना. असं अनेक संतांनी आणि आमचाही अनुभव तसाच आहे. या चरणाचं महात्म्य गायलाय म्हणजे. तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, तुझे चरण देखील या. तुझे चरण बघितले, चरणाचं महात्म्य काय. चरण पाहिलं की बस आता कुठे धावणार नाही म्हणजे. आम्ही महाराजांच्याकडे आलो, महाराजांची भेट, तो भेटीचा एवढा प्रसंग आम्ही वारंवार सांगतो. आम्ही आलो, आम्हाला पत्ता दिला होता त्याप्रमाणे आलो आणि बघत होतो आजूबाजूला चाळीत कोण या वर्णनाचं कोण व्यक्ती दिसतं का. पण आम्हाला कोणी तसं दिसलं आणि महाराजांच्या तिथे गेल्याबरोबर ते दिसले. त्या आसनावर बसले होते आणि असं गेलो आम्ही आणि ते जे पुंज आणि आम्ही सरळ चरण धरले आणि चरण धरले आणि चरणावर मस्तक ठेवलं
आणि मस्तक ठेवलं आणि इतकं अंतःकरण भरून आलं, इतकं भरून आलं, की अश्रू थांबत नव्हते. म्हणजे आमच्या डोळ्यातून अश्रू एवढे गळाले, एवढे गळाले, की महाराजांचे पूर्ण पाय चरण ओले झाले हो. मलाही म्हणून आश्चर्य आणि महाराज काही म्हणाले नाही. मग आम्हालाच वाईट वाटलं, की महाराज ते म्हटलं मग आम्ही आमच्या रुमालाने त्यांचे चरण पुसून टाकले. तर महाराज म्हणले, "राहू दे, राहू दे." तेव्हा ओळख होण्याच्या आधीच चरणाची ओळख झाली. चरण म्हणून चरण खूप महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिली या." अरे मन धावणार नाही म्हणले. मनाला कशाला ते ध्यान करता, नेमकं करता. सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवायचं बस. झालं ध्यान सगळं. आणि ते चरण नेहमी त्याचं ध्यान आपल्या ठिकाणी ठेवायचं. की झालं म्हणले आणि 24 तास ध्यान. आणि तू जर मनाला जबरदस्ती आणून कोंड्याला बघशील, की हे चक्रायण, टमकायण, ढमकायण, तर ते मन थांबणार नाही म्हणाले. ते मन कोणाचं असं ऐकत नाही. पण मन कुठे रमतं? त्या चरणाच्या ठिकाणी रमतं. मोठं अद्भुत गोष्ट आहे हो. मोठी अद्भुत गोष्ट आहे. म्हणून म्हणून नवविधा भक्ती सांगितली. नवविधा श्रवणम, मुख्य श्रवण सांगितलं. नाहीतर काही समजणारच नाही तुला. श्रवणम, श्रवण करायचं आधी म्हणजे सगळं ज्ञान होईल. चरण म्हणजे काय? भाव म्हणजे काय? नाही ध्यान धरून बसतात आणि श्रवण काही करतच नाही. अरे कसं कळणार तुला? तेव्हा श्रवणम, कीर्तनम तो ऐकतो, पण पुढे काही बोलत नाही. सद्गुरू त्याला विचारतात, "अरे काय आलं होतं मागच्या वेळेला? कसं झालं प्रवचन?" "हां, नाही, नाही, फार सुंदर झालं." अगं तू काही 2-3 वाक्य बोल ना त्याच्याबद्दल. आम्ही आय-आय-टी जातो परमानंद स्वामींचं यायचे. त्यांच्या आदल्या गुरुवारी त्यांचं प्रवचन झालं, की शुक्रवारी आलं, की आमचा पूर्ण विषय तोच. आम्हीच त्यांना सांगायचो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्हीच सांगायचो सगळे भक्त मंडळी. आणि मग त्यांना आनंद व्हायचा. मग ते आणखीन काय-काय सांगायला लागायचं. असा तो जल्लोष तिथे व्हायचा. इथे तर सगळं चिडीचूप होतं. ऐकलं की बस जो तो आपल्या घरट्यात जाऊन चिडीचूप काय बोलणार नाही त्याच्यावर. तेव्हा इतरांच्या समोर बोलू नका. पण सत्संगतीमध्ये अरे त्याचा आनंद अनेक पटीने वाढतो. तेव्हा ते सांगतात, या चरणाचं महात्म्य आहे. हे मना ओढाळ गुरु गुरुनाथ जणू चरण्या निघे. आमचं हे काव्य आहे. भावसरितामध्ये आहे. फार सुंदर काव्य आहे. हे मनाला समजवलंय. हे मना ओढाळ गुरु, गुरु म्हणजे गुर. गुर म्हणजे पशु जे असतात, गाई, म्हशी किंवा बछडा असतात, बैल असतात. त्याला किती ओढलं तरी ते तिथून निघत नाही म्हणा. तसं हे मन आहे. संसारातून किती त्याला ओढलं तरी ते निघणार नाही. हे मना ओढाळ गुरु गुरुनाथ जणू चरण्या निघे. जसं ते गुर त्याच कुर्णामध्ये त्याला चरायचं असते तिकडे जातो. तिथून निघत नाही. विषय कुरणी सरसी निशिदिन कान गुरु चरणानी रिघे. विषय रूपी कुर्णात तसाच तू म्हणजे सारखा चरत असतो या संसारात. सद्गुरू आवाज तुमचा येत नाहीये. किती वेळ झाला? हा आता येतोय. 45 मिनिट झाले ना. नाही, नाही. आता किती वेळ झाला आवाज नाही आला तुम्हाला? एक मिनिट. 1 मिनिट हां. जास्त वेळ नाही झाला? नाही. हं. हे मना ओढाळ गुरु गुरुनाथ जणू चरण्या निघे.
विषय कुरणी सरसी निशिदिन कान गुरु चरणारी घे. म्हणजे त्या ओढाळ गुरासारखं ते जसं चरायला निघतं वनामध्ये आणि तिथून निघत नाही त्याला ओढलं तरी, तसं म्हणलं हा मनुष्याचं मन आहे. ते ओढाळ आहे याच विषयरूपी कुर्णामध्ये संसारामध्ये ते चरत असतं निशिदिन. कान गुरु चरणारी घे. सद्गुरु चरणाशी का नाही जात ना? विषय केवळ कल्पना. अरे हे विषय आहे ना, याचं सुख तुला वाटतं ना, ही कल्पना आहे बाबा. विषय केवळ कल्पना. हे खरं नाही. तुला वाटते हे मिळालं की सुख होईल, ते मिळालं की सुख होईल. ही केवळ कल्पना आहे. हे खरं नाहीये. विषय केवळ कल्पना. आनंद वृत्ती जाणना. आनंद ही वृत्ती आहे आणि विषय हे केवळ कल्पनेचं सुख आहे. आणि आनंद ही वृत्ती आहे. नेहमी त्या मनाची जी वृत्ती आहे ती आनंदात राहते म्हणा. किंवा विषयात जेव्हा असते तर ती कल्पना असते. विषयात मनाचीच वृत्ती, पण जेव्हा ते विषयात जाते तेव्हा त्याला कल्पना असं म्हणतात. आणि कल्पना म्हणजे खोट्या असतात. आणि वृत्ती जी आहे वृत्ती खरी असते. आनंद ही वृत्ती आहे. ती खरी आहे. सत्य आहे. विषय केवळ कल्पना. आनंद वृत्ती जाणना. अरे मुक्ती तर तुला देऊन टाकली आहे म्हणले. आता आनंद वृत्ती. आता तू आनंदाचा याला आनंद मार्ग असतो. या मार्गाने आनंद प्राप्त करून घ्यायचा. आनंद वृत्ती जाणना. मुक्ती तर तुला मिळाली आहे. मुक्तीचं आता काही नाही. आता आनंद वृत्ती. निरतशया आनंद प्राप्त. प्रिय परमानंद हरिमुख निरखी प्रेमल लोचना. तेव्हा म्हणले चरणाचं असं महात्म्य आहे. हे लक्षात ठेव म्हणले चरणावर मस्तक ठेवल्यानंतर असा भाव आत्म निर्माण झाला पाहिजे. नाही तर नुसतं आपलं चरणावर मस्तक ठेवलं आणि काही कळलं. भाव निर्माण झाला की मग त्या भावाचं भावबळी आकळे. त्या भावबळाने आत्मा काय परमात्मा काय सगळं तुझ्या समोर उलगडत जाईल म्हणाले. अभ्यासाअंती असं लक्षात आलं. आमचा अभ्यास केला आम्हाला लक्षात आलं की सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवल्यावर अंतःकरणात प्रेमभावाचा प्रवाह वाहायला सुरुवात होतो. असा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. अंतःकरणात प्रेमभावाचा. अहो भक्ती म्हणजे ते प्रेम ईश्वरावरील निरूपण. भक्ती म्हणजे काय तर ते प्रेम. हे प्रेम नाही, सांसारिक प्रेम नाही. काही लोक सांसारिक प्रेमातच लागतात. हा आला, तो आला. काल छान दिवस गेला. अरे फुकट गेला, छान नाही गेला. भक्ती म्हणजे ते प्रेम, ते आणि हे. इदम म्हणजे हे आणि तत् म्हणजे ते. दॅट. तत् म्हणजे त्यात. आणि इदम म्हणजे हे, धिस आणि दॅट मध्ये फरक आहे. भक्ती म्हणजे ते प्रेम ईश्वरावरील निरुपम. ईश्वरावरचं निरुपम प्रेम. पण ते येईल कसं? मग आम्हाला कसं प्राप्त होईल हो ते प्रेम? ईश्वरावरचं निरुपम प्रेम की ज्याने आनंद होतो, ज्याने ज्ञान प्राप्त होतं, ज्याने तो ईश्वरच होतो. मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. अरे तो आत्मारामच होऊन जातो म्हणाला. ते जे प्रेम आहे ते आमच्याकडे कसं येईल हो? अरे सोपी युक्ती सांगतो. सद्गुरूच्या चरणावर मस्तक ठेव आणि अशा भावाने ठेव. नुसतं आपलं काहीतरी कृती करतो म्हणून नाही. अशा भावाने ठेव की तुझ्या अंतःकरणात तो भाव निर्माण व्हायला लागेल म्हणजे. प्रवाह व्हायला सुरुवात होईल. हेच तर भक्तीचं रहस्य आहे म्हणजे. हीच तर भक्तीची समाधी आहे. आणि याला पादसेवन भक्ती असं म्हणतात. श्रवणम कीर्तनम विष्णू पादसेवनम. याला पादसेवन भक्ती असं. अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. इथपर्यंत जातो. आणि आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती त्या नावात सायुज्य मुक्ती मिळते. तो एकरूप होतो. तेव्हा हे भक्तीचं रहस्य आहे म्हणजे चरणापासून सुरू होतं. आणि म्हणून एकनाथ महाराज काय म्हणतात की इच्छावे ते जवळी चरण हरीचे.
इच्छावे ते जवळी चरण हरीचे सर्व नारायण देतो तुझं. असं एकनाथ महाराज सांगतात. तेव्हा हे किती सोपं साधन आहे. पादसेवन नुसतं म्हणले काय, चरणावर मस्तक ठेवा. म्हणून आम्ही महाराजांकडे रोज जायचो. रोज चरणावर मस्तक ठेवून वा 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 आनंद. आणि म्हणून म्हणतात त्या लग्नाच्या वेळेला बघा सगळे मंगलाष्टक वगैरे म्हणून झाले, मग वाजंत्री वाजायच्या आधी एक श्लोक म्हणतात बघा तिथे. तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम देवबलम तदेव लक्ष्मीपती ते लक्ष्मीपती तेंग्री युगम स्मरामी असं म्हटल्यावर ते आता याचा अर्थ काय त्या सनईवाल्यांना वाजंत्र्यांना कळतो का हो? पण त्यांचा अनुभव नाही की हे म्हटलं असं काहीतरी शब्द कानावर आले, तदेव लग्नम सुदिनम तदेव हा चला वाजवा वाजवायला सुरुवात करतात. तेव्हा लग्न लागतं म्हणले. पण या श्लोकाचा अर्थ काय? हे काही नेहमीच्या लग्नाचा हा म्हणतात श्लोक, पण याचा अर्थ काय हे कोणी कोणाला तिथे कळत नाही. तदेव लग्न तेच लग्न खरं. अरे हे लग्न म्हणजे आहे बरोबर आहे, गृहस्थाश्रमात प्रवेश आहे वगैरे, पण लक्षात ठेव तद तद म्हणजे ते तत् म्हणजे ते सांगितलंय. तत् एव लग्नम, एव म्हणजे तेच लग्न आहे खरं. कसं सुदिनम तदेव, आणि तोच सुदिन आहे म्हणजे ज्या दिवशी असं लग्न लागेल त्या दिवशी पत्रिका बघण्याची, मुहूर्त बघण्याची काही गरज नाही म्हणा. ताराबलम चंद्रबलम ते देव, तिथे तारांचं बळ चंद्राचं बळ सहज सहज आहे म्हणजे. सगळ्या तारा चंद्र सगळे येतील म्हणजे आपापल्या जागा घेतील. विद्याबलम दैवबलम तदेव, विद्येचं बळ येईल, दैवाचं बळ येईल, सगळं तुझ्या ठिकाणी देव सगळं देत. कधी मुख्य गोष्ट काय, लक्ष्मीपते तेंग्री युगम स्मरामी, लक्ष्मीपते ते अंग्री युगम स्मरामी, म्हणजे लक्ष्मीपतीचं विष्णू भगवान त्यांचे अंग्री, अंग्री म्हणजे कमळ, अंग्री युगम स्मरामी, त्यांचे चरण कमळ, त्यांचे चरण कमळ म्हणजे स्मरामी, त्यांचं मी जे स्मरण करतो, जेव्हा त्याचं स्मरण होईल, अरे त्यांच्या चरणावर तर मस्त तू ठेवतोस, त्याचा त्याचा एवढा महिमा एवढा भाव होतो. पण म्हणले तू चरणावर मस्तक ठेवलं आणि त्याचं तुझं स्मरण जरी केलं, समजा सद्गुरू तर जवळ नाही आहे, तू दूर आहेस कुठे, घरी आहेस, तर ते नुसतं स्मरण जरी केलं की मी आता सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवतोय, नुसतं असं नमस्कार केला, तरी म्हणले काय होईल, तदेव लग्नम सुदिनम तदेव. तो तो कुठलाही दिवस असो, वाईटातला वाईट जर दिवस असेल, मुहूर्त असेल, वाईट मुहूर्त असेल, तरी तो काय होतो, तदेव लग्नम, तेच खरं लग्न आहे म्हणजे. सुदिनम तो सुदिन होतो, त्याचे ताराबळ चंद्रबळ विद्याबळ दैवबळ सर्व बळ येतात म्हणाले. कशामुळे, लक्ष्मीपतीचे चरण जे आहे, सद्गुरूंचे चरण, त्याचं ते महात्म्य आहे. तेव्हा एकनाथ महाराज त्या चरणाचं महात्म्य सांगतायत. सर्व प्रकारचं बळ हे सद्गुरू चरणाच्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही पद लिहिलं, आम्हाला आता लक्षात येतं, अरे आपण आपल्याकडून सहज एक पद झालं. मगाशी एक पद सांगितलं, आता हे चरण प्रभूचे ही माझी आवडी. कधीतरी रोहिणी म्हणते, कधी सिंधुताई म्हणतात हे पद. हा काय, चरण प्रभूचे ही माझी आवडी, तेची नित्य जोडी प्रेम भावे, तेची नित्य जोडी प्रेम भावे, अंग्री युगम, युगम म्हणजे जोडी, स्मरामी ते नित्य जोडतो म्हणा. तेव्हा या संसारात खूप कष्ट करून सुद्धा म्हणले मनुष्याला दुःख नष्ट होऊन अपेक्षित सुख प्राप्ती होत नाही. किती काबाड कष्ट करा खूप, पण म्हणाले दुःख नष्ट होणार नाही, अपेक्षित सुख प्राप्ती होणार नाही, हा सगळ्यांचा अनुभव आहे. मग अपेक्षित संसारिक सुख हे तर मिळत नाहीच, आणि ते मिळालं तरी ते क्षणभंगूर असतं. समजा मिळालं एखाद्याला, खूप धन मिळालं, खूप काय काय मिळालं, ते क्षणभंगूर काही काळ राहणार, नंतर निघून जाणार. आपण जर इतिहास बघितला तर किती राजे होऊन गेले, त्यांचं एखाद्याचं राज्य होतं, त्यांनी दुसऱ्याने घेतलं, दुसऱ्याचं तिसऱ्याने घेतलं, एकाचं घर होतं दुसऱ्याने घेतलं, दुसऱ्याचं घर तिसऱ्याने, आता हे राहतात का इथे, नाही, इथे नाही राहतात आता ते. काय, मग ते कुठे गेले, ते दुसरीकडे गेले. तेव्हा हे सुख
आताचा क्षणभंगूर आहे आणि अशाश्वत सुख आहे. त्यामुळे ते लगेच नष्ट होतं ना. आणि मनुष्य कायम दुःखीचा दुःखीच राहतो. तेव्हा या संसारात शाश्वत सुख समाधान मिळेल का? तर मुळीच मिळणार नाही. तर मग हे शाश्वत अविनाशी सुख शांती आणि खरं समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी एकच उत्तम उपाय आहे, एकच उपाय. आणि तो म्हणजे त्याच्या अगदी जवळ आणि तो उपाय त्याच्या जवळ आहे, दूर नाही मिळत. एकदम जवळ आहे. अवेलेबल, रेडिली अवेलेबल, एकदम रेडिली अवेलेबल. त्याच्या अगदी जवळच आहे. अगदी हृदयात इच्छावे ते जवळी चरण हरीचे. जवळ म्हणून सांगितलं की जवळ आहे. हृदयात ते श्रीहरीचे चरण आहे. त्याचा पत्ता काय हो चरणाचा? जवळ, हृदयाच्या जवळ हा त्याचा पत्ता आहे. आधीपासूनच ते स्थापित झाले आहेत म्हणा. तू काही केले काय वगैरे नाही म्हणा. ते आधीपासूनच स्थापन झाले. आत्मरूपाने ते चरणच आहे म्हणा. पण त्याला ते समजलंच नाही म्हणा. त्याला ते समजलं नाही. सद्गुरु रूपे चरण दाविले. त्या परमात्म्याचे चरण म्हणजे सद्गुरू. आणि त्या सद्गुरूंचे चरण आपल्या हृदयात स्थापन झाले की त्या परमात्म्याचं चरण तिथे स्थापन झाल्याची जाणीव होते. चरण आधीपासूनच आहे. त्याला ते म्हणजे ते त्याला समजलंच नाही. श्रीहरीचं चरण आधीपासूनच स्थापित झाले आहे त्याच्या ठिकाणी. पण त्याला ते समजलंच नाही. मग त्याला ते समजावून देणारा खरा मार्गदर्शकच मिळाला नाही. असे पुष्कळ मिळाले, ज्ञान सांगणारे, हे सांगणारे. पण चरणाचं महात्म्य सांगणारा कोणी मिळालंच नाही. आणि ते चरण अवेलेबल पाहिजे ना, अवेलेबल करून दिले पाहिजे. ते करून देणारा खरा मार्गदर्शकच मिळाला नाही. म्हणूनच प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचं धिंडवडे निघाले. मनुष्याच्या जीवनाचे धिंडवडे निघाले. जीवनाचे धिंडवडे. प्रत्येकाच्या जीवनात दुःख, संताप, असमाधान, काळजी, चिंता, भीती हे सगळं आहे म्हणाले. हे सगळं घेऊन वाहत असतो तो सगळं. असमाधान, काळजी, चिंता याच राज्य सुरू आहे. यांनीच त्याचं सगळं शरीर, मन पूर्णपणे ग्रासून टाकलेलं आहे. अरे काय हे सगळं भाडोत्री आहे म्हणजे हे सगळे. कशाला ते घेतो म्हणजे तू डोक्यात तुझ्या. चिंता वेते जवळी हरीचे चरण, इच्छा वेते जवळी हरीचे चरण. तुझ्या ठिकाणी आहे. मंत्र दिलाय मग त्याचं स्मरण कर. मंत्रांनी स्मरण कर. मंत्र म्हटलं की तुला ते चरण दिसतील म्हणले हृदयात. आणि मग तुला सगळं प्राप्त. हे सगळं भीती, चिंता, काळजी, असमाधान, संताप सगळं तुझं निघून जाईल म्हणा. सर्व माने आणि म्हणून हे ग्रासून टाकल्यामुळे सर्व मानसिक आणि शारीरिक व्याधींनी तुझा ताबा घेतलाय म्हणा. सगळ्या व्याधी तुला झाल्या. कशामुळे? हे चिंता, भीती, काळजी. एकच उपाय आहे ते चरणाचं स्मरण करायचं. आणि चरणाचं स्मरण होत नसेल तर म्हणले मंत्र म्हणायचं. मंत्र दिलाय ना. मग ते त्या मंत्र म्हटल्याबरोबर त्या चरणाचं स्मरण होईल. म्हणून या शारीरिक आणि मानसिक व्याधीमधून तू बाहेर येशील. मग सर्व दुःखातून सुटण्याचा आणि खरं सुख शांती समाधान मिळवण्याचा एकच मार्ग त्याला उपलब्ध आहे. एक मार्ग त्याला उपलब्ध आहे. आणि तो म्हणजे श्रीहरी, त्याची भक्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती. मगाशी सांगितलं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजे मुक्ती. पण मुक्ती मिळून काही उपयोग नाही. निरतिशयानंद प्राप्ती, आनंदाची प्राप्ती हे ध्येय पाहिजे. मुक्ती हे ध्येय नाही होऊ शकत. मुक्ती हे साधन आहे. मुक्ती मिळाल्याबरोबर निरतिशयानंदाची प्राप्ती भक्ती केली पाहिजे. मुक्ती मिळाली की भक्ती केली पाहिजे की मग निरतिशय आनंद प्राप्त होतो. तेव्हा निरतिशय आनंद प्राप्त करून देणारा केवळ हा श्रीहरीच एक आहे. आणि म्हणून त्या श्रीहरीचीच कास धरावयाच पाहिजे असं आमचे महाराज सांगतात. त्याच्याच मागे लागलं पाहिजे, सारखं मागे लागलं. त्याचाच ध्यास धरला पाहिजे. लोक संसाराच्या मागे लागतात. त्यांना वेळ नाही म्हणत. नाही मला वेळ नाही, अमुक वार नाही, तमुक वार नाही, आता वेळ नाही, नंतर वार नाही. त्याला सांगितलं अरे आपल्याला अमुक करायचं. नाही मग या दिवशी मला वेळ नाही, त्या दिवशी मला वेळ नाही. तेव्हा त्या संसाराचा त्याला ध्यास लागला. तेव्हा इकडे त्याला जेव्हा ध्यास लागेल सद्गुरूंच्या कार्याचा, तेव्हा त्याला त्याचा अनुभव येईल.
लोक गिरनार पर्वतावर जातात. कशाला हो? इच्छावे ते जवळी चरण हरीचे. अरे जवळ तुझ्या आहेत, मग त्याची इच्छा कर, तिथे तिथे बघ ना. नाही गिरनार पर्वतावर जात. मग तिकडे गिरनार पर्वतावर जाऊन तिथे मग मग परत येतात. बऱ्याचदा जातात. मग तिथे काहीतरी त्यांना अनुभव येतात. आणि मग त्यांना असं वाटतं, की आपल्यासारखं कोणी नाही. आम्ही 1-2 लोकांचे व्याख्यान ऐकले डोंबिवलीत. ते आम्ही आपल्या न्यू काय म्हणतात त्याला सीनियर सिटीझन त्याचं मंडळ असतं तिथे ते व्याख्यान ठेवतं. आमचं तिथे गीतेवर प्रवचन झालं. तर तिथे एक आला होता. गिरनारला जाऊन बऱ्याचदा किती 14-15 वेळा आणि तो आला होता. तो आपले अनुभव सांगत होता. अरे म्हणलं हे काय अनुभव आहे? अरे हे सगळं कल्पना आहे तुझ्या. तू तिथे गेला तुला अंधारात काहीतरी दिसलं, काहीतरी दिसत आता की काहीतरी मनुष्याचं या दिवशी भावना कुर्यात सिद्धिर्भवती तादृश तसं काहीतरी दिसतं. आणि मग तो तेच सांगत बसतो आणि लोक वाह करतात त्याची. आणि त्याला वाटतं की बस हेच अंतिम आहे, अंतिम सत्य हेच आहे. काही ज्ञान नाही, काही भक्ती नाही, काही भाव नाही, काही नाही. नुसत्या भावना, नुसत्या भावना. आणि त्या भावनामुळे काहीतरी भावनाच्या भरात काहीतरी रात्री अपरात्री काय कुठे गेला. मग तिथे कोणतरी त्याला भेटला, काहीतरी झालं. असे अनुभव त्याला येतात ना. त्याच्यात काही थोडस खरं असतं. खरं एवढंच आहे, की तो योग्य मार्गावर त्याला नेणारा असेल तर ते खरं आहे. नाहीतर तो काय करतो, काहीतरी अनुभव त्याचे आले, की तो अनुभव सांगत फिरतो. अनुभव तर सांगायचे नसतात. भक्ती मार्गाचा सिद्धांत आहे, की आपले अनुभव जे आले ते गुप्त काही सांगायचे नाही. नाहीतर परत येत नाही म्हणा. तेव्हा ते आपल्याला मोठेपण सांगतात, एवढं तो सांगत एवढं सांग. अरे बाबा! मी म्हटलं, "अरे काय हे सांगतोय तू? ते तुझंच मोठेपण होत आहे. तुलाच लोकं मोठं समजतायत." तेव्हा तो जाऊन आला. आता आमच्या महाराजांच्याकडे अशी एक गोष्ट घडली बघा. की त्या गिरनार पर्वतावर दत्तगुरूंच्या चरण पादुका आहे आणि तिथे असे अनेक लोक जातात. पण खऱ्या भक्तिभावाने एखादा गेला तर तो त्याला बरोबर मार्ग कसा मिळतो याची कथा आहे. खऱ्या भक्तिभावाने गेलो, अनेक लोक जातात. पण त्यांना खऱ्या भक्तिभावाने जर गेले तर त्यांना योग्य सद्गुरू त्या परंपरेचे सद्गुरू भेटतात. तसे आता घोरपडे तिथे जायचे आणि चव्हाण आहेत आपले भोसले आणि त्यांच्या सर्व ते नेहमी घेऊन जायचे त्यांना सगळ्यांना. पण ते भक्तिभावाने तिकडे गेले त्याच्यामुळे त्यांना आमची भेट भेट झाली. बरोबर दत्तगुरूंनी बरोबर आमची भेट घडवून दिली त्यांना. काहीतरी निमित्त झालं आमचं. आम्ही काहीतरी लिहिलं होतं त्याचं. ते वाचलं त्याने आणि त्याचं निमित्त झालं. मग ते एकटेच आले. एवढ्या लोकांनी वाचलं असेल कोणी आले, पण ते आले. का? तर त्यांचा भाव खरा होता. म्हणून दत्तगुरूंनी जाणलं, की अरे याला इकडे-तिकडे पाठवून काय उपयोग नाही. याला इकडेच पाठवलं पाहिजे. म्हणून ते आमच्याकडे बरोबर आले आणि त्यांना पटलं हे. तसं परमानंद स्वामींच्या कडे महाराजांचं निर्याण झाल्यानंतर परमानंद स्वामींचं कार्य सुरू झालं. मग सद्गुरू पदावर ते होते. तेव्हाची कथा आहे. आम्ही रोज संध्याकाळी जायचं, सत्संगती करायची. मग निरूपणात काय आलं होतं, मग आमचं भाषण व्हायचं, आमचं कधी काव्य व्हायचं, कधी इतर लोक काही बोलायचे, काही स्त्रिया पण बोलायच्या. आपला भाव प्रकट करायचा संध्याकाळी रोज. रोज संध्याकाळी कार्यक्रम होता तिथे. आता आम्ही म्हटलं, की आता जर सांगितलं लोकांना तर लोकं पळूनच जातील. तेव्हा तिथे रोज संध्याकाळी असा कार्यक्रम म्हणजे एवढा आनंद व्हायचा आणि हे वर्षानुवर्ष चाललं. तर तिथे असं आम्ही बसलो असताना एक दिवस असं कोणीतरी बोलत होतं आणि असा आनंदाचा कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात एक गृहस्थ आले. एक यंग मुलगा असा तो आला आणि तो तिथे आला तर परमानंद स्वामी म्हणले, "तू कोण?" मग त्याने त्याने सांगितलं, मी असं ओळख सांगितली, की मी असं त्याचं नाव होतं परमेश्वर वाघमारे. परमेश्वर वाघमारे. तो म्हणले, "बरोबर बस." "कुठे राहतोस?" म्हणले, "मुलुंडला राहतो." "मग कुठे काम करतो?" तर ते पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटमध्ये तो कामाला होता. पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटमध्ये. पण त्याची तिकडे सचिवालयात मोठमोठ्या ओळखी होत्या त्याच्या, सचिवालयामध्ये.
तेव्हा तो तिथे आला. त्याने सगळं सांगितलं. तर परमानंद स्वामी म्हणाले, की "तुम्हाला कसं हे कळलं आम्ही इकडे आहोत? कोणी तुम्हाला सांगितलं का?" तो म्हणले, "मोठी अद्भुत गोष्ट आहे" म्हणाले. "मी दरवर्षी किंवा मधून-मधून सुद्धा मी म्हणले गिरनारला जात असतो सारखं." त्यावेळेला त्याचं लग्न व्हायचं होतं. महाराजांच्याकडे आल्यानंतर त्याचं लग्न झालं नंतर. आमच्यासारखंच. पण त्याचा जरा उशिरा झाला, पुष्कळ उशिरा लग्न. त्याला बायको पण काय डॉक्टर मिळाली. एम-बी-बी-एस, एम-डी डॉक्टर होती. आणि हा एवढं काही जास्त शिकलेला नव्हता. तेव्हा तो म्हणाला, "अद्भुत गोष्ट झाली" म्हणलं. म्हणलं, "काय?" ते सांगत होता तो. मग महाराज म्हणले, "तू उभा राहा आणि सांग, सगळी कथा सांग तू तुझी." नाही म्हणले, "मी बसून सांगतो." "नाही, नाही," म्हणले, "उभं राहून सांग." मग तो उभा राहिला आणि त्याने सांगितलं, "मी गिरनारला जातो. माझी खूप दत्तगुरूंच्यावर खूप भक्ती आहे आणि मी तिथे एकदा गेल्यानंतर तिथे गेलो होतो आणि मला तिथे असं तिथून यावंसंच वाटत नव्हतं. अगदी शेवटी जिथे दत्तगुरूंच्या पादुका आहेत, आता आम्ही तर काही बघितलं नाही तिकडे. दत्तगुरूंच्या पादुका आहेत तिथे म्हणले मी गेलो होतो आणि तिथे तिथे काहीच नाही म्हणले. सोसाट्याचा वारा आला तर एवढी भीती वाटते म्हणाले, की आपण उडून जाऊ की काय? शिखरावर शेवटी. तिथे बाकी काहीच नाही म्हणले. छोटीशी एवढीशीच जागा आहे. तिथे दत्तगुरूंच्या पादुका आहेत. पादुका, चरण बघा. इच्छा वेते जवळी चरण हरीचे. काय चरणाचे महात्म्य आहे हो. तिथेच चरण पादुका जवळ म्हणले मी दर्शन घेतलं आणि तिथे उभं राहिलो. खूप सोसाट्याचा वारा होता आणि खूप पाऊस, एवढा पाऊस पडत होता, एवढा पाऊस, सगळं ओलं झालं मला. छत्री घेतली ते टिकत नाही म्हणजे छत्री कोणी हातात घेतली तो छत्री सगळं उडून जाईल म्हणाले. तेव्हा अशा वेळी रात्र झाली आणि तिथे मी होतो. पण भाव त्याचा एवढा होता, की तेवढ्यात एक साधू तिथे आला. बघा, हे अर्धसत्य आहे म्हणजे. काही लोकांना असे भास होतात. परंतु त्यांचा भाव नसल्यामुळे त्यांना योग्य मार्ग मिळू शकत नाही. मग ते आपलं मोठेपण वाढवतात, की मला साधून दर्शन दिलं मग असं म्हणजे तो दत्तगुरूच होता आणि त्याला साधूंनी मला दर्शन दिलं. मग आपलंच महात्म्य ते वाढवतात. पण आता ही कथा बघा कशी वेगळी. खरी कथा काय? सत्य काय? ते तिकडे अधर्माकडे, असत्याकडे जाते त्या कथा सगळ्या. कारण तो आपलंच सगळं सांगतो. मग इथे याने काय सांगितलं? तर तो म्हणले साधू काय म्हणाला? "अरे एवढं इथे कशाला येतो?" म्हणाला. "कुठे राहतोस?" "मुंबईला." म्हणले, "मुंबईला राहतो." "मुंबईला राहतो, मग इथे कशाला येतो?" म्हणाले तू. नाही म्हणे दत्तगुरूचं दर्शन. "अरे नाही," म्हणाले, "तुझ्या जवळ तर दत्तगुरू आहेत. तू मुंबईला राहतो ना, तुला दादर माहिती आहे ना?" "हो," म्हणाला, "दादर माहिती आहे." "माझं सायनला ऑफिस आहे," म्हणले. मग तुला तुला दादर माहिती आहे." "मग दादरला तर आहे," म्हणाले, "दत्तगुरू." "मग कुठे आहे?" तर म्हणले, "ते अक्कलकोट स्वामींचं मंदिर आहे, मठ आहे. त्याच्या त्याच्या बाजूलाच आहे," म्हणाले, "त्याच्या मागे." तिथे अवधूत स्वामी म्हणून होते म्हणले. आता परमानंद स्वामी त्यांच्या आसनावर आहेत. त्यांचे पुत्र आहेत म्हणाले आणि त्यांचे शिष्य आहेत. ते सद्गुरू पदावर आहेत. तर म्हणले, "त्यांना जाऊन भेट" म्हणाले तू. "इथे येऊन काय करतो?" म्हणले. "इथे काय दत्तगुरू गुरु नाही येत" म्हणाले. "दत्तगुरू खरं तिथे आहे. दत्तगुरूंचा अवतार आहे. गुरु शिष्य परंपरेने अवतार होत असतो" म्हणाले. तर दत्तगुरू म्हणजे काय असं 3 शिरे 6 हात असं काय लोकांची जशी कल्पना आहे तसं नाही म्हणाले. तर दत्तगुरू आहेत. पण ते लोकं म्हणतात, की आम्हाला असं पुन्हा अमुक ठिकाणी दिसले, तमुक ठिकाणी दिसले. अरे पण दिसून काय उपयोग आहे म्हणाले. दत्तगुरू म्हणतात, "मी असं कुठे नाहीये. माझ्या परंपरेमध्ये मी आहे. मी परंपरा सुरू केली ना, गुरु शिष्य परंपरा, त्याच्यामध्ये जे सद्गुरू आहेत त्यांच्या ठिकाणी मी आहे. मी तिथे असतो" म्हणाले. "मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद." मी असं उगाच इकडे-तिकडे नसतो म्हणा. तर माझी ही परंपरा जी आहे दत्तगुरू हे परंपरेचे दैवत आहेत. सद्गुरू शिष्य परंपरा त्यांनी सुरू केली आणि त्यांनी ही परंपरा अखंड ठेवली आणि म्हणून त्या दत्तगुरू म्हणतात, की प्रत्येक सद्गुरू जे होतात त्यांच्या ठिकाणी मी अंशरूपाने असतो. मी मी त्यांच्या ठिकाणी असतो म्हणाले. मी काही इथे इथे नसतो म्हणे. "नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद."
म्हणून या परंपरेत मी आहे. तर मग त्या साधूनी मला सांगितलं म्हणाले, की "अरे इथे येऊन तू काय करतो?" म्हणाले. "तुझ्या जवळ तर आहे, तिथे तुझ्या अगदी जवळ आहे." "इच्छावे जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ." त्याला सांगितलं असं आणि म्हणाले मी लगेच निघालो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि म्हणून म्हणले मी आता पत्ता काढत काढत इथे तुमच्या जवळ आलो म्हणाले. अशी अद्भुत कथा त्यांनी सांगितली आणि त्यांना आमच्याबद्दल एवढा प्रेम होतं. फारच प्रेम होतं माझ्याबद्दल. आणि माझे माझे काव्य जी होती ना, ती त्याला एवढी आवडायची, एवढी आवडायची. परमेश्वर वाघमारे आणि आम्ही तासनतास बोलत असायचो. कधी आम्ही दादरला गेलो, त्यात कधी सायनला गेलो त्याच्या ऑफिसमध्ये, कधी हॉटेलमध्ये, कधी कुठे तो ठाण्याला कधी यायचा. त्या हॉटेलमध्ये आम्ही त्याच्याशी तासनतास बोलत असायचो. आणि तो आम्हाला सांगायचा म्हणजे काय अद्भुत आहे हो म्हणजे तुमचे काव्य. खरोखर म्हणाला आणि तो असं सांगायचा आणि तो म्हणून दाखवायचा. त्याचे सगळे काव्य आमची पाठ होती त्याला. काय अद्भुत म्हणले मी अजून कधी असं बघितलं नाही म्हणे. एवढं महात्म्य याला महात्म्य असं म्हणतात. तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः असं आपण म्हटलं. हे काय? त्यांनीच तर अनुभव येतो ना. तेव्हा वाघमारे, परमेश्वर वाघमारे तो परमानंद स्वामी सुद्धा त्याचं फार हे करायचं. कारण काय त्याच्या ठिकाणी भाव तसा होता. आणि तो दास्य भक्ती. काही काम सांगितलं लगेच तो तयार. कुठे जायचं, काय करायचं सगळं. अहो आम्हाला बरं नसलं, तो आमच्या घरी यायचा. आमची सुद्धा सेवा केली आहे त्याने पुष्कळ. परमहंस स्वामी सांगायचे, "जा रे जा. आष्टीकरांच्याकडे जा. निजामानंद स्वामींकडे जा. त्यांना काय अमुक त्यांना काय लागेल ते बघ." तो यायचा आणि तो मुलुंडच्या मुलुंड पूर्वला ते जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी आहे त्याच्या मागे क्वार्टर्स होते. तिथे त्याचं हे होतं, फ्लॅट होता. तिथे तो राहायचा आणि त्यावेळेला आम्ही ठाण्याला राहत होतो. तो ठाण्याला पण यायचा. तर त्या वाघमारेने अशी कथा चित्तथरारक कथा आपली सांगितली आणि आमचे सगळे हे पाठ हे आता हे म्हणा हरिचरण दृढ धरी तो सगळ्यांना म्हणून दाखवायचा आणि बिनधास्त तो म्हणला अमुक अमुक या सेक्रेटरीत मध्ये मी जाऊन भेटलो अमुक अमुक साहेबांना त्यांच्यासमोर मी सांगितलं त्याच्यासमोर म्हणलं हे काव्य म्हणलं अरे बिनधास्त एवढं काव्य म्हटलं हो म्हणलं मी सांगितलं बघा हे काव्य कसं आहे काय तेव्हा भगवान तेव्हा एकनाथ महाराज सांगतात इच्छावे जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैचा परंतु काय होतं म्हणाले गडबड काय होत न सुटे कल्पना संसाराची जी आहे ती कल्पना आणि त्याचा अभिमान त्याच्या अभिमानाच्या गाठी मारत बसलेला असतो संसारात मनुष्य कल्पना करतो त्याच्यातून सुटण्याचा उपाय त्याला मिळत नाही आणि त्या कल्पनांनी अभिमानाच्या गाठी बांधत बसतो आधी कल्पना खोटी मग तो अभिमानही खोटा म्हणजे त्याच्या गाठी तो बांधत बसतो न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैचा आणि म्हणून म्हणले अनेक कोटी जन्म होतात मग हरी कसा त्याला मिळेल म्हणले मग हे चरण त्याच्या हातातून कधी सुटतात त्यालाच कळत नाही म्हणाले का सुटतात तिकडची कल्पना सुटत नाही अभिमानाच्या गाठीच्या गाठी मारत असतो इकडे चरणाची इच्छा करत नाही संसारात गाठी मारत बसतो आणि संसारात आपल्या धडपडण्याने आपण काहीतरी प्रयत्न केल्याने आपल्या बुद्धीच्या अक्कल हुशारीने काहीतरी होईल असं म्हणतो आणि अभिमानाच्या गाठी मारत बसतो आणि मी असं केलं म्हणतो मी तसं आणि त्याच्यामुळे तो बंधनात पडतो म्हणाल बंधनात का पडतो मनुष्य हरीचे चरण धरेल तर सर्वांच्यावरून सुटका होईल सर्व नारायण देतोय कशाला म्हणजे तू कर्म करतो मी कर्म करीन माझ्या बुद्धीने करीन आणि मग मला मिळेल अरे असं मिळणार नाही उलट त्या कर्माच्या बंधनात तू त्या अभिमानाच्या गाठी बांधून त्या कर्माच्या बंधनात तू पडशील आणि मग हे चरण त्याच्या हातून कधी सुटतील काय सांगतायत आणि मन चरणापासून कधी दूर होतं तर जेव्हा मनुष्य आपल्या मनात काही कल्पना अत्यंत दृढ करून ठेवतो तो त्याला सोडतच नाही
संसारात भक्ती मार्गात आपण सद्गुरूंचा ऐकू, पण संसारात मला जास्त कळतं. संसारात म्हणजे मी सांगेन तसं त्याला. आणि मग शेवटी जो जेव्हा तोंडावर पडतो, तेव्हा त्याला लक्षात येतं, की अरे आपण हे विचारलं. आपण हे विचारून करायला पाहिजे होतं. आणि विचारून जर केलं नाही सद्गुरूंना, की तो तोंडावर पडणार. त्याच्या कर्माचं फळ, कारण कर्मात गुंततो ना तो. तो त्या कर्माच्या बंधनात गुंतला. कल्पना केली, अभिमान धरला, कर्म केलं, की त्याला तो बंधनात गुंतला. आणि त्या कर्माचं फळ त्याला मिळणार. आणि म्हणून तो चरणापासून दूर होणार. म्हणून सद्गुरूंपासून या कल्पना लपवून ठेवतो आणि त्या कल्पनाप्रमाणे योजना आखतो. सद्गुरूंना सांगू नका, आपण पटकन जाऊन येऊ, पटकन करून घेऊ, असं तो म्हणतो. आणि त्यात तो फसतो म्हणा. या सद्गुरूंचं सहाय्य तो घेत नाही. सद्गुरूंना सांगावं, ते काय होच म्हणणार आहे. सद्गुरू मला अमुक ठिकाणी जायचं. जा, जा, जा. पण त्यांचे आशीर्वाद, माझे आशीर्वाद घेऊन जा. माझ्याही ठिकाणी राहिला रे, हा एक तिकडे गेलेला आहे. हा सुखरूप राहायला पाहिजे. वा वा. याचं जे काही याची इच्छा केली ते पूर्ण झाली पाहिजे, असं आमच्या ठिकाणी होतं रे. सांगून गेलाय बरं. त्या सद्गुरूंचं सहाय्य तो घेत नाही. स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेतो आणि त्याच्याबद्दल अहंकार धारण करतो, की मी म्हणतो तेच बरोबर आहे. आणि कधीतरी सद्गुरूंशी तो वाद घालतो. नाही, माझंच बरोबर. सद्गुरू म्हणतात, ठीक आहे, तुझंच बरोबर. पण तू अभिमानाच्या गाठीच तू मारतोय, हे तुला कळलं पाहिजे. कल्पना करतो आणि अभिमानाच्या गाठी मारतोय. तर तुझ्या कर्मात अडकशील म्हणून. स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेतो, अहंकार धारण करतो. म्हणून अवधूत महाराज म्हणायचे, गाठी अहंकाराच्या अमुच्या, अहंकाराच्या गाठी लपवून किती त्या लपवायाच्या. अरे अहंकाराच्या गाठी मारतो, त्या लपवून ठेव. अशा अहंकाराच्या गाठी तो मारत राहतो आणि कल्पना आणि अहंकार मिळून कर्म करतो. कल्पना करतो, त्याचा अहंकार जातो आणि कर्म करतो. आणि कल्पना आणि अहंकारामुळे कर्म घडल्यामुळे त्या कर्माचं फळ निश्चित होतं. त्याला कर्माचं फळ, हा सत कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. आणि त्या कर्माचं फळ त्याला भोगावंच लागतं. मग ते भोगताना त्याला खूप दुःख कष्ट होतात. म्हणून सद्गुरूंनी आखलेल्या योजनाप्रमाणे जो संसार आणि भक्ती मार्गातला निर्णय जो सद्गुरूंना सांगून सद्गुरूंच्या योजनेप्रमाणे जो स्वतःच्या योजनेप्रमाणे जातो, तो म्हणलं गेला. तो त्याच्या कर्माने जातो. आणि जो सद्गुरूंच्या योजनेप्रमाणे जातो, त्याला ते कर्म बांधू शकत नाही. तो मुक्तपणे काय, तो मुक्तपणे संचार करतो. तसा आचार करतो. तो सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो आणि भक्ती करायला तो मोकळा असतो, मुक्त असतो. संसारी विरक्त, भक्तीशी प्रवृत्त, अशी त्याची अवस्था. संसारी विरक्त असतो आणि सर्व करून विरक्त असतो आणि भक्तीला प्रवृत्त असतो, अशी त्याची अवस्था असते. परंतु या संसारी लोकांची मानसिकता अत्यंत अजब आहे. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. काय तसं म्हणले, मानसिकता अजब आहे. प्रत्येक मनुष्य वासना, संकल्प, या अहंकार यातच अडकून पडलेला आहे आणि आपल्या देहाचा अभिमान धरून बसलेला आहे. हा श्रीहरीच्या प्राप्तीमधला मोठा अडसर आहे. श्रीहरीची प्राप्ती का नाही होत? आपल्या अहंकाराच्या गाठी कल्पना करतो संसाराच्या, आपल्या मनाने. सद्गुरूंना काय विचार, त्या गाठी मारत जातो, अहंकाराच्या गाठी कल्पनेने. आणि मग कर्म करतो आणि कर्माचं फळ भोगतो आणि त्याच्यामुळे हा श्रीहरीच्या प्राप्तीमध्ये मोठा अडसर आहे. त्याच्यामुळे त्याला स्वप्नात सुद्धा श्रीहरीचं दर्शन घडू शकत नाही. अरे स्वप्नात सुद्धा श्रीहरीचं दर्शन घडणं म्हणजे केवढं पुण्य लागतं म्हणजे. परंतु परमेश्वर अत्यंत दयाळू आहे. तरी परमेश्वर दया करतोच. संसारात गटांगळ्या खाणाऱ्या लोकांना, जीवांना तारून नेण्यासाठी तो सद्गुरू नावाडी बनून येतो. नावाडी नाव घेऊन येतो आणि भक्ती मार्गाची नाव त्याने तो सर्वांना प्राप्त करून देतो. पण त्या नावाड्यावर पूर्णपणे विश्वास पाहिजे. परत याचे नाव तर बुडणार नाही म्हणून म्हणाले.
काय कशावरून हा नावाडी बरोबर आपल्याला परतीला नेईल, कशावरून सद्गुरू हे असं करतील, आपल्याला कशावरून अनुभव येईल, असा त्याचा विकल्प झाला की बुडला म्हणतात. तो बुडेल, नाव नाही बुडणार, तो बुडतो. म्हणून पूर्णपणे सद्गुरूंच्यावर विश्वास पाहिजे आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या बरोबर सांगण्याप्रमाणे करायचं आणि त्यांच्या बरोबर प्रवास करणं हेच योग्य आहे. आणि या प्रवासात सद्गुरू काय करतात म्हणजे सद्गुरू नावाडी आत्मबोधाच्या कथा सांगतात. मोठ्या प्रेमळपणाने आत्मबोधाच्या कथा सांगतात आणि प्रवाशांना रंगवत असतात म्हणजे सर्व भक्तांना रंगवत असतात आणि प्रवास सुखाचा करतात. मोठमोठी वादळ आली तरी त्यातून तो नावाडी कुशलतेने नाव हाकून नेतो. सद्गुरू सांगतात, अरे हे काही नाही, हे तुझ्यावर प्रसंग आलाय. नाही मग हा असे प्रसंग काय येतात? कोणतरी आम्हाला विचार की मी काही असं करायला गेलं ना चांगलं की असे प्रसंग येतात. अरे प्रसंग येतच असतात म्हणला. तुझ्याच याच्यात नाही, आमच्या जीवनात आले. एवढंच काय तर प्रभू रामाच्या जीवनात त्याला आता राज्याभिषेक करायचा, चांगलं काहीतरी घडायचं आहे, तेवढंच म्हणलं काहीतरी विपरीत घडलं. प्रभू रामाला सुद्धा तसंच झालं म्हणलं. एवढा अवतार होता तो. अवतार असून असं झालं. मग भक्ती मार्गात असून आम्हाला असं का होतं? अरे भगवान श्रीकृष्ण, प्रभू राम हे अवतार पुरुष असू नये. त्यांना असं झालं, पण त्यातून ते कसे कुशलतेने निघाले, कसं पार पार पडलो. दैवाचे जरी घातची झाले, भक्त त्यातून सहजची सुटले. कसं सुटलं हे महत्वाचं आहे म्हणाले. हेच तर इतिहास आहे. म्हणून भक्त इतिहास झाले अगणित. हाच तर इतिहास आहे. नाही तर कोणाला मार्गदर्शन कसं मिळालं असतं? मग कुशलतेने नावाडी नाव हाकून देतो त्यावेळी त्याची कृतज्ञता वाटायला लागते. तेवढं संकट आलं होतं, पण ते गेलं बाबा. सद्गुरू बरोबर होते. त्याच्यामुळे ते संकट आलेलं होतं. एवढं बरं नव्हतं, एवढं काय झालं. पण त्याच्यातून आपण पार पडलो. हे याच्याबद्दलची कृतज्ञता असते. त्या कृतज्ञतेमधून प्रेम निर्माण होतं. तेव्हा प्रेम, आदर सहस्त्रपटीने वाढतात आणि त्याचे किती कौतुक केलं तरी समाधान होत नाही. सद्गुरूंचं कौतुक कितीही केलं तरी समाधान होत नाही. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्दिम न तरे सात्मा. नरदेह रूपी नौका मिळाली आहे. सुलभ आहे तरुण जायला आणि दुर्लभ आहे, अशी कोणाला मिळत नाही नेहमी नेहमी. 84 लक्ष योनीतून यावं लागतं. प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम, सर्व तारून नेणारे सर्व अवजार आहे म्हणजे त्याच्यात. आणि गुरु कर्णधार आहेत. आणि असं बघितल्यानंतर गुरु कर्णधार त्या नौकेत बसल्याबरोबर भगवान म्हणतात, मी काय करतो? मयानुकूलेन नभस्वतीरितम. मी म्हणले माझ्या कृपारूपी आकाशामधून माझा कृपारूपी काय वारा, कृपारूपी वारा तो सोडतो म्हणले मी. माझी कृपा करतो. आणि मग तो शिडामध्ये, त्या नावेच्या शिडामध्ये तो वायू, अनुकूलता रूपी वायू सोडतो आणि शीड भरून टाकतो आणि मग ती नाव मोठ्या वेगाने निघते म्हणले. एवढं सगळं मिळूनही पुमान भवाब्दीम तरेच आत्मा. पुमान म्हणजे मनुष्य. एवढं मिळूनही भवाब्दीम तरेत, हा भवाब्दी, हा संसार सागर तरुण जाण्याची इच्छा करत नाही. तो आत्मा हा म्हणजे आत्मघातकी, आत्महत्यारा आहे असं समजावं, असं भगवान स्वतः सांग. तेव्हा या कथा ऐकताना सर्व रामायण महाभारतातील ग्रंथ आपल्या देहाच्या ठिकाणी दाखवून देणारा नवीन ग्रंथ तयार होतो. आम्ही असे ग्रंथ कसे लिहितो? ग्रंथ एवढे मोठे मोठे का होतात? तर नवीन ग्रंथ तयार होतो. अरे रामायण महाभारत झालं म्हणले, होऊन गेलं. रामायण महाभारत होऊन गेलं. आता हा जो ग्रंथ आहे हा रामायण महाभारतच आहे. पण तो आमचं रामायण महाभारत आहे. एका जीवाचं, तो जीवापासून शिवापर्यंत कसा जातो त्याच रामायण महाभारत आहे. म्हणजे आत्मबोध रूपी रामाने अहंकार रूपी रावणाचा केलेला नाश आता इथे
तो राम तर होऊन गेला. राम तो कालचा, पुत्र दशरथाचा. अरे तो जर राम म्हणतात ना, तुकाराम महाराज म्हणतात, राम तो कालचा. काय हो तुकाराम महाराज, तुम्ही राम 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 म्हणतात, तो राम का दशरथाचा? अरे नाही म्हणले, तो राम नाही. तो राम कालचा होता. राम तो कालचा, पुत्र दशरथाचा. युगायुगीचा आत्मा राम म्हणले, आमच्या ठिकाणी जो आत्मा राम आहे ना, त्याचं रामायण आम्ही सांगतोय तुला. ते तुला समजत नाही म्हणले. आता जे रामायण आम्ही सांगतोय ना, ते आमच्या हृदयातलं जो राम आहे, सद्गुरु रूपी राम आहे, त्याचं आणि आमचं जे या मार्गामध्ये ही जी प्रेम भक्ती ज्ञान आमचं जे जीवन चाललंय म्हणा, त्याचं जे वर्णन आहे ते रामायण आहे म्हणले. आता काय ते रामायण आम्ही रामाच्या रूपकाने सांगतोय. तो राम नाही, राम तो कालचा, पुत्र दशरथाचा, युगायुगीचा आत्मा राम. आमच्या ठिकाणी जो आत्मा राम आहे, त्याचं हे वर्णन आहे, आमच्याच जीवनाचं हे वर्णन आहे म्हणाले. वाल्मिकीनी प्रभू राम प्रभू रामाचा अवतार होण्याआधी रामायण लिहिलं. मग कुठल्या रामाचं त्यांनी लिहिलं? त्यांच्या हृदयामध्ये जो आत्माराम होता, त्यांनी जे खडतर जीवनातून ते गेले, त्या खडतर जीवनाचं रामायण त्यांनी लिहिलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी रामाचं रूपक घेतलं, राम सीता. राम म्हणजे आत्माराम, बुद्धी म्हणजे सीता देवी. बुद्धी सीता देवी अर्धांगी बैसली, वृत्ती स्थिरावली राममुखी. मनोरूप हनुमंत. मन म्हणजे काय? हनुमंत, बाह्य मन, वॉन्डरिंग माइंड. मनोरूप हनुमंत सेवितो चरण, भक्तराज लीन राम ध्यानी. भक्तराज लीन आहे म्हणले, रामाच्या चरणापाशी बसून येतो असा. आणि लीन आहे. चरणाचं एक महात्म्य आहे, तिथे लीनता आहे, तिथे अहंकाराचा वारा नाही लागत. नाही तर लगेच त्याला अहंकार येतो. वा, सद्गुरू सांगतात ते बरोबर, पण मी पण सांगतो, मला पण माहिती असं आहे. असं त्याचं सुरू होतो. म्हणून भक्तराज लीन, तो सद्गुरूला शिकवायला जातो. तेव्हा भक्तराज लीन राम ध्यानी. भक्ताची विनंती नको विभक्तता, असो द्यावे आता राम रूपी. पण कुठला राम म्हणाले? 4 राम जे सांगितले कबीराने, अरे कबीर म्हणाले, कबीर म्हणून म्हणाले, तो राम आहे, तो एक राम होता. एक दशरथाचा राम, एक एक राम म्हणजे वशिष्ठ रामाचाही राम, म्हणजे सद्गुरु रूपाने असलेला राम. ते म्हणले असे 4 राम आहे, आत्माराम, सद्गुरु रूपाने असलेला राम. काय तेव्हा असे 4 राम आहे. आणि त्या रामाचं चरित्र आम्ही लिहितोय. आणि अंतर्मन म्हणजे लक्ष्मण. त्या लक्ष्मणाचं मन नेहमी त्या रामाच्याकडे असे, दक्षता. आणि बाह्य मन म्हणजे हनुमान. आणि प्रेमाचं भरत येतं ज्याला, त्याला भरत असं म्हणतात. प्रेम भरून येतं हृदयात, त्याला भरत. आम्ही आणि कामक्रोधातील शत्रूचा नाश करतो म्हणून शत्रुघ्न म्हटलं. अहंकार म्हणजे रावण. भक्ती म्हणजे शबरी. रघुपती राघव गजरी गजरी, तोडित बोरे शबरी. तेव्हा असा हा पाचांचा मेळावा आहे. हे पंचायत नाही. तेव्हा आनंदाचा कण. आणि असं हे रामायण आहे. म्हणजे हे प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी घडतं आणि तो रामायण लिहितो. म्हणून परमानंद स्वामी लिहिलं, हा राम माझा, हा माझा राम आहे. तो वाल्मिकीचा राम वेगळा आहे, तुलसीचा राम वेगळा आहे. अशी 108 रामायण आहे. म्हणजे 108 असण्याचे कारण काय? हे प्रत्येकाने अनुभव घेतला आणि लिहिला. तसं म्हणले आम्ही ग्रंथ लिहितो, तो आमच्या ठिकाणच्या रामाचा अनुभव आहे, आमच्या ठिकाणच्या श्रीहरीचा अनुभव आहे. तसा जसा रामाचा अवतार झाला, तसा श्रीकृष्णाचा अवतार झाला. मग श्रीकृष्ण म्हणजे आत्मा. आणि कली म्हणजे कंस. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी कंस असतो, कली असतो. आणि त्याचा वध श्रीकृष्णाने केला.
तसा भक्तांनी त्याच्या ठिकाणी असलेला जो कली आहे, अत्याचार, अनाचार, दुराचार, चोरी, लबाडी, हत्या, नशा पाणी, लाचखोरी, बेशमत्सर, व्यभिचार, लबाडी, फसवणूक, हे सगळे जे वाईट गोष्टी त्याच्या ठिकाणी आहेत, तो कली आहे. त्या कलीचा त्यांनी वध केला पाहिजे प्रत्येक भक्तानी. म्हणजे तो श्रीकृष्णाचा त्याला अनुभव येईल म्हणा. त्याच्या हृदयात जो आत्मा, तो श्रीकृष्ण आहे असा अनुभव येईल. तेव्हा भक्त सद्गुरूची ज्ञानरूपी तलवार घेऊन, ज्ञान खड्ग घेऊन आपल्या ठिकाणी त्या कलिरूपी कंसाचा जो शिरच्छेद करतो, तेव्हा त्याला श्रीकृष्णाच्या अवताराचा अनुभव येतो. आणि म्हणून श्रीकृष्ण स्वरूपी सद्गुरूला शरण गेलेल्या अर्जुन रूपी मनाचा विजय, श्रीकृष्ण रूपी सद्गुरू शिष्यस्ते हम शादिमाम त्वाम प्रपन्नम, असं अर्जुन त्याला म्हणतो, मी तुझा शिष्य आहे. म्हणजे श्रीकृष्ण रूपी सद्गुरू झाले आणि अर्जुन रूपी मनाचा धर्माधर्माच्या युद्धातील विजय, हे सर्व आपल्याच ठिकाणी अनुभवाला येते. म्हणजे ही गीता आपल्याच ठिकाणी. आम्ही गीतेमध्ये काय सांगितलं ते नाही सांगितलं, ते सांगतो, श्लोकाचा अर्थ सांगतो, पण अनुभव आमचा असतो त्याच्यात. हेच गंमत आहे म्हणलं. श्रीकृष्णाचाही अनुभव आमचाच आणि अर्जुनाचाही अनुभव आमचाच असतो. हे आम्ही सांगतो, हे आमचं महाभारत आम्ही सांगतो. या जीवनात हा अनुभव सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे येत असतो. परंतु अशा सर्व गोष्टींची कायमची खुणगाठ हृदयात पटली पाहिजे. पण खुणगाठ हृदयात पटत नाही. हा अनुभव त्याला येतो, पण तो खुणगाठ, याची खुणगाठ बांधून ठेवत नाही. तो ते कल्पनांच्या गाठी, कल्पना आणि अहंकार याच्या गाठी बांधत बसतो संसाराच्या. आणि त्याच्यामुळे ही जी खुणगाठ आहे, की असा अनुभव घ्यायचा आपल्याला, असे अनुभव घेऊन त्याची खुणगाठ बांधून ठेवली पाहिजे. आणि मग सर्व अभिमान, कल्पनाचं सांसारिक स्वरूप नष्ट होऊन जातं. आणि त्या कल्पनाच हरिरूप बनतात. कल्पनाच हरिरूप बनतात. त्या संसार रूप नाही होत. त्या कल्पना संसारात गेल्या म्हणून कल्पना रूप, संसार रूप झाल्या. पण त्या श्रीहरीचा अनुभव घ्यायला आला, सद्गुरूंचा अनुभव घेतला की म्हणाले त्या हरिरूप बनतात. आणि जगात आपल्याला दिसणारा अधर्म, जगात दिसणार, लोक म्हणतात या जगात किती अधर्म आहे हो. तर महाराज सांगायचे, कुठे आहे अधर्म? मला तर तुझ्याच ठिकाणी दिसतोय. त्या आपल्या ठिकाणचा धर्म आणि अधर्म आपल्याच ठिकाणी आहे. भक्त म्हणतो, शिष्य म्हणतो माझ्याच ठिकाणी आहे. त्याला शिष्य म्हणतो की अधर्म माझ्या ठिकाणी बाहेर नाही, माझ्या ठिकाणी आहे. तो मला कसा नष्ट करायचा, त्याच्यासाठी आपल्यातच परमेश्वराने अवतार धारण केला पाहिजे. माझ्यातच कृष्णाचा अवतार झाला पाहिजे, माझ्यातच रामाचा अवतार झाला पाहिजे. मग प्रत्येक मनुष्य प्राणी हा परमेश्वराचाच अवतार आहे, पण त्याच्या ठिकाणी ही जाणीव नसते. पण मनाच्या ठिकाणी या गोष्टीचं पूर्ण अज्ञान निर्माण होतं. त्याच्यामुळे मनुष्य विपरीत कर्म करतो, काम क्रोधादी विकार होतात आणि कलीचं राज्य होतं, रावणाचं राज्य होतं. आणि म्हणून त्याला हा अनुभव येत नाही. सद्गुरूच्या बोधाने जेव्हा आपल्याच ठिकाणच्या परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव त्याला होते, तेव्हा त्याचं खरं कर्तव्य काय ते माणसाला कळतं. आणि एवढं जरी झालं तरी परत एक गोष्ट राहतेच म्हणाले. काय झालं का सगळं? नाही म्हणा. असं होता होता त्याला असं वाटतं, बस झाला आता पूर्ण, आता सद्गुरू आता मी झालो, झालं का? अरे वा! असे आमच्याकडे अनुभव. सद्गुरू आता मी झालो, बस बस आता. असं म्हणता म्हणता काय होतं, एकदम काहीतरी घडतं म्हणते आणि त्याच्या ठिकाणी विकल्प येतो. आणि हे कशामुळे विकल्प येतो आणि कशामुळे तो दूर होतो? तर अनेक जन्मीचं ज्यांनी जे पाप करून ठेवलेलं आहे, ते पाप म्हणतं, अरे हे काय बरोबर नाही. हा झालं म्हणतोय सगळं आपलं. हा आता आता गेलंच पाहिजे, ही संधी आहे म्हणाले. ह्या संधीत म्हणले आता उडवलं पाहिजे याला. आणि म्हणून ते अनेक जन्मीचं पाप त्याच्यावर आघात करण्यासाठी ते येतं म्हणा. त्या पाप कर्माचे त्याला फळ भोगावं लागतं. ते अनेक जन्मीचं पाप आणि आघात करण्यासाठी दुर्वासना आणि षडविकारांच्या रूपाने येऊन उभं राहतात. दुर्वासना त्याच्या मनात येतात आणि षडविकार, काम, क्रोधाचे विकार एकदम उत्पन्न होतात आणि त्याच्या रूपाने ते तिथे येऊन उभं राहतो आणि त्याला भ्रष्ट करून टाकतो. आणि म्हणून एकनाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी सापडली खूण, एका जनार्दनी सापडली खूण, कल्पनाभिमान हरी झाला. त्यावेळी म्हणले सद्गुरूंच्या कृपेने परमेश्वरी अंश पुन्हा पुन्हा सद्गुरू जे बोध करत असतात,
त्या बोधाने तो पुन्हा पुनरपि पुन्हा पुन्हा जो बोध, म्हणून बोध पूर्ण पुन्हा ऐकलेची ऐकावे, बोलिलेची बोलावे. पुन्हा केलेल्या बोधाने तो बलवान होतो, तो अंश परमेश्वरी अंश बलवान होतो आणि तो सर्व अधर्माचा नाश करून टाकतो. म्हणून आपल्या ठिकाणच्या सर्व अधर्माचा नाश झाला की आपल्याला त्या परमेश्वरी अवताराचा अनुभव येतो, की तूच राम आहे, तूच कृष्ण आहेस. आपल्या ठिकाणच्या अवताराचा अनुभव येतो. असे सद्गुरूंच्या चरणाचं महात्म्य आहे. तेव्हा सांगतात, तया निर्विकल्पाशी कल्पित जावे, कल्पना करावी एकाची विश्वात्मक चैतन्याची. तेव्हा ब्रह्म विचार केला पाहिजे, चैतन्याचा विचार केला पाहिजे. मग हा विचार कसा होईल म्हणजे? तर गुरु साक्षात परब्रह्म, सद्गुरू हे साक्षात परब्रह्म आहे, असा नेहमी ज्याच्या ठिकाणी विचार सुरू असेल, निरंतर विचार, आणि कार्यासाठी सेवेसाठी आपण काय करू शकतो हा विचार जेव्हा, आणि हीच कल्पना आणि ही इच्छा ज्याच्या ठिकाणी नेहमी असेल, त्याला म्हणाले या कल्पना, त्याच्या ठिकाणच्या कल्पना हरिरूपच होऊन जातात आणि देहाचा अहंकार टाकून देऊन तो सद्गुरूंचा दासानुदास होतो. असा अहंकार त्याच्या ठिकाणी, अशी जाणीव त्याच्या ठिकाणी येते. म्हणजे देवदेहाचा हा धनी तो अर्पिला त्याचे चरणी. आणि हा देह घेऊन तू करतो काय? तुझ्या संसाराच्या आशा आकांक्षा आणि तुझे काही मनात धरून ठेवलेल्या गाठी ते पूर्ण करायला निघाला. अरे काय, देह देह देव देहाचा या धनी तो अर्पिला त्याचे चरणी. सद्गुरूच्या चरणी अर्पण करायचं. तुझं आपलं काय ते वेगळीच चूल मांडून बसला. अशी वेगळी चूल जर केली तर कठीण आहे म्हणाले. तो घात होईल तुझा. वेगळी नाही, सद्गुरूंच्या बरोबर सद्गुरूंचं जे कार्य ते करायचं आपल्याला. हा देहाचा देव, हा सद्गुरू या देहाचा धनी आहे. त्याच्या चरणी हा अर्पण केला पाहिजे. त्याचा चरणी सर्व संसार अर्पण केला पाहिजे. प्रेम घेता सेवेतून एक आनंद आनंद. सेवेतून प्रेम घ्यायचं, सगळ्याच्यातून प्रेम घ्यायचं, म्हणजे आनंद हे शेवटी त्याचं ऑब्जेक्टिव्ह ज्याला असं म्हणतात, ते ऑब्जेक्टिव्ह मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. तेव्हा देव प्रेम अनुभविण्याचा मज लागला असे छंद. सद्गुरूंचं प्रेम अनुभवण्याचा छंद लागला पाहिजे. मग तुला तर म्हणजे संसारातल्या मोठेपणाचा छंद लागला काय? तेव्हा म्हणले हा छंद बरोबर नाही. देव प्रेम अनुभविण्याचा मज लागला असे छंद. जीवनात भरून वाहे एक आनंद आनंद. मग जीवनात आनंद आनंद भरून राहील. हीच ती खूणगाठ आहे. म्हणजे यालाच खूणगाठ म्हणते. ही खूणगाठ मान तिकडच्या कल्पनेच्या आणि अहंकाराच्या गाठी ते बांधू नको म्हणा. ते सोड, तो नाद सोड म्हणा. आणि ही जी खूणगाठ आहे, देव प्रेम अनुभवण्या सद्गुरूंचं प्रेम अनुभवण्याचा छंद लागला पाहिजे, ही ती खूणगाठ आहे संतांनी दाखवलेली आहे. आपल्या ठिकाणी पक्की केली पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणचा सर्व कल्पनांचं रूपांतर, आपल्या कल्पनांचं रूपांतर सद्गुरूंच्या कार्याच्या सेवेच्या कल्पनांच्या रूपात होईल आणि सर्व अहंकाराच्या बांधलेल्या गाठी सुटून पटापट सुटून जातील आणि सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाचं खुणगाठ पक्की होईल आणि त्या सेतूचा ध्यास घेतला जाईल. आम्ही सद्गुरूंच्या कार्याचा ध्यास घेतला. आम्ही कुठे काय, आम्हाला महाराज म्हणाले अरे तुमच्याकडून असं घडणार आहे. आम्ही त्याच्याकडे काही लक्ष देत नव्हतो. आम्ही त्यांच्या याच्यात एवढं रंगून गेलो होतो की एक दिवस आमच्याकडून कार्य घडायला लागलं आपोआप. पण जे लोक म्हणतात की नाही माझं असं आता मला करायचं आहे, माझं हे झालं, ते सगळे महाराजांच्या सगळ्यांच्या कार्याचा इतिहास आहे. महाराजांच्या कार्यात सुद्धा जे असं म्हणायचं होतं की आता आम्हाला करायचं, असं करायचं, तसं करायचं, ते सगळे महाराजांपासून दूर झाले आणि आता त्यांची अवस्था अशी काही वाईट अवस्था आहे. वाईट अवस्थेला गेलो. तेव्हा असं कोणाची अवस्था होऊ नये आणि म्हणून ही खुणगाठ पक्की ठेवली पाहिजे. कल्पना आणि अहंकार हे दोन्ही हरिरूप झाले पाहिजे. व्यास, वाल्मिक, पराशर ऋषींनी रामायण, महाभारत, भागवतादी ग्रंथाच्या द्वारा सर्व जगाला हाच उपदेश केला आणि एकनाथ महाराजांनी सुद्धा आणि सर्व संतांनी तो पटला आणि ते सर्व त्याच मार्गाने गेले. आम्ही त्याच मार्गाने गेलो. आमचे भक्तही त्याच मार्गाने जात आहेत.
एका जनार्दनी सापडली खूण, कल्पना अभिमान हरी झाला. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेणे पडे गोवा नेणे हरी. दिधल्या वाचुनी फळ प्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छावे ते जवळी चरण हरीचे, सर्व नारायण देतो तुझ. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा. एका जनार्दनी सापडली खूण, कल्पना अभिमान हरी झाला. श्री गुरुदेव दत्त.